हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सिटी हॉस्पिटलमध्ये मूने जेव्हा त्या महिला पोलीसची कॉन्स्टेबलची अवस्था पाहिली तेव्हा ती अक्षरशः हादरून गेली. अखंड असं कसं करू शकतो यावरच तिचा विश्वास बसत नव्हता. एका चापटचा बदला घेण्यासाठी त्याने त्या कॉन्स्टेबलचं संपूर्ण शरीर विद्रूप केलं होतं. तिचा चेहरा पाहताच हे स्पष्ट दिसत होतं की आयुष्यभर तो चेहरा पुन्हा पूर्णवत होणं अशक्य होतं. कितीही उपचार केले तरी मून त्याच्याकडे तिरस्काराने पाहत होती. तर अखंड तिच्याजवळ येत म्हणाला, इतकं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही चांद. मी आधीच सांगितलं होतं ना तुला. जो तुला स्पर्श करेल तो जळून खाक होईल. तो चांद लोकांना थंडवा देतो, पण हा चांद फक्त विनाश देतो, कारण हा चांद स्वतःच नाश झालेला आहे. मूनच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्या कॉन्स्टेबलच्या अवस्थेला ती स्वतःला जबाबदार समजू लागली. रडत रडत ती म्हणाली, तुम्ही कोणाच्या आयुष्याशी असं खेळू शकत नाही मिस्टर सिंघानिया. अखंड निर्विकार चेहऱ्याने उत्तरला, ते तर समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं की त्याने मला खेळण्याची संधी द्यायची की नाही, कारण अखंड सिंघानियाला कधी मिळाली की तो खेळणारच, मग खेळ असो वा काहीही असो. मून त्याच्याकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिली. अखंडने तिचा हात धरला आणि तिला ओढत हॉस्पिटलच्या बाहेर आणलं. त्याने तिच्यासाठी कारचं दार उघडलं. मून शांतपणे गाडीत बसली. आता तिला अखंडाचा अधिकच भय वाटू लागलं होतं. ती त्याच्याकडे पाहत होती, पण जेव्हा अखंड तिच्याकडे वळून बघतो तेव्हा ती लगेच नजर चुकवत असे. अखंडने पुन्हा तिचा हात धरला. मून दचकली, पण तिच्यात इतकीही हिंमत नव्हती की ती आपला हात सोडवू शकेल. थोड्याच वेळात त्यांची गाडी सिंघानिया मेन्शनमध्ये पोहोचली आणि त्याचनंतर अखंड तिला घेऊन थेट आपल्या रूमकडे जाणार इतक्यात कृतिका मॅडम म्हणाल्या, थोडा वेळ मूनला आमच्यासोबतही राहू दे ना अखंड. मला आत्ताच समजलं की सुहासिनीजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. मला थोडं मूनकडून ऐकायचं आहे, त्यांची तब्येत कशी आहे, त्यांना काय झाले. आणि त्याचनंतर इकडे कृतिका मॅडमचं बोलणं ऐकून मूनलाही थोडी हिंमत आली. तीही अखंडच्या रूममध्ये जायचं टाळत होती, कारण तिथे गेल्यावर पुन्हा काय ऐकावं लागेल, काय सहन करावं लागेल याची तिला भीती होती. आणि त्याचनंतर ती लगेच कृतिका मॅडमकडं सरकत म्हणाली, हो मी सुद्धा तसंच. त्यानंतर पण ती बोलणं पूर्ण करायच्या आतच अखंडने तिचा हात घट्ट पकडला आणि कृतिका मॅडमकडे पाहत थंडपणे म्हणाला, मॉम, मला वाटतं तुम्ही आता इतरांच्या नव्हे तर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं वय वाढतंय आणि अशा वयात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला हवी. आय होप तुम्ही माझं म्हणणं समजाल. अखंडचं उत्तर ऐकून कृतिका मॅडम थोड्या अस्वस्थ झाल्या. मूनचेही पाऊल थांबले. तिने अखंडकडे बिनवणीनं पाहिलं, पण पुढच्या क्षणी अखंडने तिला ओढत जिनाच्या दिशेने नेलं आणि जवळजवळ खेचत आपल्या रूममध्ये आणलं. मूननेही त्याचा हात सोडवायचा प्रयत्न केला. रूममध्ये शिरताच तिने अखंडकडे पाहताच रागाने म्हणाली, माझा हात सोडा मिस्टर सिंघानिया. माझा हात दुखतो आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता की कुणी मला हात लावला तर त्याचा हात जाळून टाकाल, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच माझा हात जाळत आहात. असं म्हणत तिनं आपला हात मागे ओढला, पण तिची नजर त्या हातावर गेली जो पूर्णपणे लाल पडला होता. अखंडने खरंच तिचा हात खूप घट्ट पकडला होता. मन अजूनही आपल्या हाताकडे पाहत होतं. तेव्हाच अखंडनं अचानक तिचे गाल आपल्या बोटात घट्ट धरले आणि रागाने थरथरत म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या परवानगीशिवाय मॉमकडे जाण्याची.
मूनने आश्चर्याने विचारलं. मी कधी त्यांच्याजवळ गेले? मी तर फक्त त्यांच्या जवळ जाऊन बोलायचं ठरवलं होतं. त्यानंतर त्यांना थोडं ओळखायचं होतं. बोलताना तिला शब्दही उच्चारायला त्रास होत होता. अखंडने दात चावून रागाने उत्तर दिलं. पण त्यांच्याजवळ जाण्याचा विचार तरी तुझ्या डोक्यात आला ना? तेही मला न सांगता. मूनला स्वतःवरच राग आला. मी एवढी मूर्ख कशी झाले? तिने लगेच स्वतःची चूक कबूल करत म्हटलं, माफ करा मिस्टर सिंघानिया, माझ्याकडूनच चूक झाली. पण पुढे असं पुन्हा कधी होणार नाही. मी तुमच्या परवानगीशिवाय कुणाकडेही जाणार नाही. अखंडनं तिचा चेहऱ्यावरचं पकड सोडत थोड्या शांत आवाजात म्हटलं, ओ, खरंच तू आता कुणाकडे जाणार नाहीस? चांद? अखंड विचारतो. आणि त्यानंतर मूननं हळूच मान हलवून नाही म्हटलं. अखंडनं हलकी स्मितरेषा ओढली. व्हेरी गुड, आता जा आणि बेडवर जाऊन झोप, मन आश्चर्याने म्हणाली. पण डिनर? म्हणजे हा तर डिनरचा वेळ आहे ना मिस्टर सिंघानिया. आपण आपण जेवणार नाही का? मी दिवसभर काही खाल्लंही नाही. आत्ता तरी आपण जेवू ना, म्हणजे तुम्ही मला जेवू द्याल ना? अखंडनं स्मित करत उत्तर दिलं. मग तुला समजलं ना की तुला जगायचं असेल तर तुला खावं लागेल. आणि तुला खायचं असेल तर तुला माझ्यासमोर झुकावं लागेल. इतक्या पटकन माझ्यासोबत डिनरसाठी तयार झालीस? बरं, जर तुला डिनर करायचं असेल तर मी तुला माझ्या हाताने जेवायला घालीन. पण थोडा वेळ दे मला. तोवर तू जाऊन कपडे बदलून ये. मूननं मान हलवली, पण थोड्या काळजीच्या आवाजात म्हणाली. पण मी कपडे कसे बदलू मिस्टर सिंघानिया? माझ्याकडे तर कपडेच नाहीत. अखंडनं तिचा हात पकडून तिला वॉर्डरोबकडे नेलं. चालता चालता मूनच्या मनात भीती होती. कुठं तो मला बाल्कनीत नेऊन ढकलून देईल का? त्यानंतर आता अखंड तिला पूर्ण वेड्यासारखा वाटत होता. अखंडनं तिला वॉर्डरोबसमोर उभं केलं आणि तो उघडला. वॉर्डरोब पूर्ण प्रकाशाने उजळून निघाला आणि त्यानंतर त्यात साधारण 500च्या आसपास ड्रेस होते. दुसऱ्या शेफमध्ये महागडे पर्स, क्लचेस, शूज आणि सँडल्स होत्या आणि तिसऱ्या शेफमध्ये दागिन्यांचे बॉक्स ठेवलेले होते. हे सगळं पाहून मूनच्या डोळ्यात काही क्षणांसाठी प्रकाशच पडला. लाईट्स इतक्या तेजस्वी होत्या की डोळे मिटावे लागले. अखंड तिच्याकडे पाहत म्हणाला, हे सगळं माझ्या पत्नीचं म्हणजे तुझंच आहे. तुला जे आवडेल ते तू घालू शकतेस. हे ऐकून मून पूर्णपणे थक्क झाली. तिनं कधी कल्पनाही केली नव्हती की सिंघानिया, माझा हात दुखतो आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता की कुणी मला हात लावला तर त्याचा हात जाळून टाकाल आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच माझा हात जाळत आहात. असं म्हणत तिनं आपला हात मागे ओढला. पण तिची नजर त्या हातावर गेली जो पूर्णपणे लाल पडला होता. अखंडाने खरंच तिचा हात खूप घट्ट पकडला होता. मून अजूनही आपल्या हाताकडे पाहत होती. तेव्हाच अखंडने अचानक तिचे गाल आपल्या बोटात घट्ट धरले आणि रागाने थरथरत म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या परवानगीशिवाय मॉमकडे जाण्याची? मूनने आश्चर्याने विचारलं. मी कधी त्यांच्याजवळ गेले? मी तर फक्त त्यांच्या जवळ जाऊन बोलायचं ठरवलं होतं. त्यांना थोडं ओळखायचं होतं. बोलताना तिला शब्दही उच्चारायला त्रास होत होता. अखंडने दात चावून रागाने उत्तर दिलं, पण त्यांच्याजवळ जाण्याचा विचार तरी तुझ्या डोक्यात आला ना? तेही मला न सांगता. मूनला स्वतःवरच राग आला. मी एवढी मूर्ख कशी झाले? तिनं लगेच स्वतःची चूक कबूल करत म्हटलं, माफ करा मिस्टर सिंघानिया, माझ्याकडून चूक झाली. पण पुढे असं पुन्हा कधी होणार नाही. मी तुमच्या परवानगीशिवाय कुणाकडेही जाणार नाही.
आणि माझ्याकडून पुन्हा असं कधीही होणार नाही. अखंडने तिच्या चेहऱ्यावरचं पकड सोडत थोडं शांत आवाजात म्हटलं, ओ खरंच, तू आता कुणाकडे जाणार नाहीस चांद? जे आवडेल ते घालू शकतेस. हे ऐकून मून पूर्णपणे थक्क झाली. तिनं कधी कल्पनाही केली नव्हती की तिला असं वॉर्डरोब मिळणं अनपेक्षित होतं. पण सध्या त्या वॉर्डरोबमध्ये ठेवलेली वस्तू पाहूनही तिच्या मनात काही आनंद नव्हता. कारण त्या वॉर्डरोबमधला सगळा सामान जरी मूनला मिळत होता, तरी त्यासोबत तिला अखंडच्या विचित्र वागणुकीलाही सहन करावं लागत होतं. अखंड मूनकडे पाहत म्हणाला, तुला जे घालायचे ते तू निवड चांद, तोपर्यंत मी पण माझे कपडे बदलतो. असं म्हणून तो आपल्या वॉर्डरोबकडे गेला. मूनने आत ठेवलेल्या नाईट सूटमधून एक सूट निवडला आणि तो घेऊन चेंजिंग रूममध्ये गेली. थोड्याच वेळात ती बाहेर आली तर तिने पाहिलं, अखंड सोफ्यावर बसलेला होता आणि टेबलवर जेवण मांडलेलं होतं. अखंडने तिला पाहताच तत्काळ उठून म्हटलं, ये ना चांद, मी तुझीच वाट बघत होतो. आज मी तुला माझ्या हाताने जेवू घालणार आहे. असं म्हणून त्याने तिचा हात धरला आणि सोफ्याजवळ नेऊ लागला. मूनच्या चेहऱ्यावर बेचैनी स्पष्ट दिसत होती. तिला आता अखंडची भीती वाटू लागली होती. आधी त्याने सगळं जेवण खोलीभर पसरवलं होतं आणि आता तो पुन्हा काय करेल हे तिला माहिती नव्हतं. अखंडने तिला सोफ्यावर बसवलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, चल सांग, काय काय खाणार तू? शाही पनीर, पनीर दो प्याजा, दाल मखनी की फ्राईड राईस विथ मंचुरियन? अरे हो, पुलावसुद्धा आहे. मूनने टेबलकडे पाहिलं. अखंडने ज्या पदार्थांची नावं घेतली होती त्यापेक्षा खूप जास्त जेवण तिथे मांडलेलं होतं. अखंड थोडं विचारात पडला आणि म्हणाला, मला ऐकलं आहे की काही खास गोष्टींची सुरुवात गोडानं करायची असते. तर मग आपणही आपल्या जेवणाची सुरुवात गोडानं करू का? सांग बघू, काय खाशील? गुलाबजाम, आईस्क्रीम की गाजर हलवा? त्यानंतर इकडे मून हळू आवाजात म्हणाली, आपण काहीही द्या मिस्टर सिंघानिया. त्यानंतर अखंड चेहरा वाकवत म्हणाला, असं नाही चांद, तू सांग काय हवंय तुला, मी तेच देईन. मूनची नजर गुलाबजामकडे वळली. तिला गुलाबजाम खूप आवडत होते. अखंडने लगेच गुलाबजामची वाटी उचलली आणि एक गुलाबजाम चमच्यात घेऊन मूनच्या ओठांकडे नेला. मूनने त्या गुलाबजामकडे पाहिलं. फार मोठा नव्हता पण अगदी छोटाही नव्हता. अखंड तिच्याकडे पाहत म्हणाला, हे तुला एका घासात संपवायचं आहे. कारण हा फक्त गुलाबजाम नाही, हा माझा तुझ्यावरचा प्रेमाचा प्रतीक आहे. मूनचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिला पुन्हा एकदा भीती वाटू लागली की अखंड काही विचित्र करेल की काय. तिनं हलकेच आपले ओठ उघडले तेवढ्यात अखंड म्हणाला, थोडं अजून. मोठं तोंड उघडण्या चांद. मूननं थोडं मोठं तोंड उघडलं आणि पुढच्या क्षणी अखंडने तो गुलाबजाम तिच्या तोंडात टाकला. पण तो गुलाबजाम अतिशय गरम होता आणि त्याच्या आत लाल मिरचीचं सारण भरलेलं होतं. मूनच्या डोळ्यात वेदना दिसू लागली. तिचं तोंड जळून उठलं होतं. ती लगेच गुलाबजाम बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण पुढच्या क्षणी अखंडने तिच्या ओठांवर आपला हात ठेवला. मूनच्या डोळ्यांनी अक्षरशः विस्फार घेतला. त्यानंतर अखंडने तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवला होता जेणेकरून ती हलूही शकणार नाही. सिंघानिया मेन्शनमध्ये. जसेच अखंडने मूनच्या तोंडात गुलाबजाम ठेवला तसं मूनचे डोळे मोठे झाले. कारण तो गुलाबजाम मिरचीने भरलेला आणि अत्यंत गरम होता. तिच्या तोंडाला जाळ लागू लागली. तिने लगेच तो बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला पण अखंडने तिच्या डोक्याला घट्ट धरून तिचे ओठ हाताने दाबले. त्यामुळे मूनला तो गुलाबजाम बाहेर टाकता आला नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला. अखंडच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हसू उमटलं. मूनने त्याच्यापासून आपला चेहरा सोडवायचा प्रयत्न केला. कधी
उजवीकडे कधी डावीकडे वळत होती. पण तीव्र जाळ आणि मिरचीमुळे तिच्या तोंडात फोड येऊ लागले. तरीही अखंडने तिच्या ओठांवरील पकड सैल केली नाही. शेवटी तिला तो गुलाबजाम गिळावाच लागला. पण मिरचीची जाळ अजूनही तिच्या तोंडात होती. तिचं तोंड अजूनही जळत होतं. अखंडने शेवटी तिच्या ओठांवरून आपला हात काढला, पण ताबडतोब सोफ्यावर कोसळली. अवधी पडली. तिच्यात उभं राहायची ताकदही उरली नव्हती. ती जोरजोराने श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण कितीही प्रयत्न केला तरी मिरचीची ती जाळ कमी होत नव्हती. तिने ताबडतोब टेबलकडे पाहिलं. ती पाणी शोधत होती. पण आसपास कुठेही पाण्याचा ग्लास नव्हता. ती पटकन उठली आणि साईड टेबलकडे धावली, कारण तिथं नेहमी पाण्याचा जग ठेवलेला असायचा. पण आता तोही गायब होता. अखंड शांतपणे उभा होता. मून काही बोलू शकत नव्हती, पण तरी ती त्याच्याकडे गेली आणि त्याचा कॉलर पकडून रडत रडत म्हणाली, का का केलं तुम्ही असं? काय मिळालं तुम्हाला माझं तोंड जाळून? अखंड हलकसं हसला. सुकून मिळाला मला. मून त्याच्याकडे स्तब्ध पाहत राहिली. कोणाचं तोंड जाळून दुसऱ्याला सुकून कसा काय मिळू शकतो? मून त्याला प्रश्न विचारते. तिने आता दरवाजाकडे पाहिलं. ती हळूहळू त्याच्याकडे चालू लागली. अखंडाच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच दुष्ट स्मितरेषा उमटली. मूनने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तो उघडला नाही. तो फिंगरप्रिंट लॉकने बंद होता. तिने 2-3दा हँडल खेचलं, पण उपयोग झाला नाही. मग ती परत अखंड जवळ आली आणि विनवणी करत म्हणाली, माझं तोंड जळतंय मिस्टर सिंघानिया. कृपया मला थोडं पाणी द्या. अखंडने किंचित वक्र हसत उत्तर दिलं, जर मला तुला पाणी द्यायचंच होतं चांद, तर मी तुझं तोंड जाळलंच नसतं. मजा तर तेव्हाच आहे जेव्हा तुझं तोंड जळेल आणि त्यावरची थंडावा मी माझ्या ओठांनी देईल. हे बोलताच त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. मूनचे डोळे पुन्हा मोठे झाले. तिला समजत नव्हतं, जर त्याला तिला आराम द्यायचाच होता तर तिला जाळलं का? अखंड सतत तिच्या ओठांवर चुंबन घेत राहिला. त्याने आपली जीभ तिच्या ओठांत खोलवर नेली. त्यामुळे मिरचीची चव थोडी कमी होत गेली. मून खोल श्वास घेत त्याचा चुंबन सहन करत होती, कारण अखंड तिला श्वास घेण्याचीही फुरसत देत नव्हता. तर मित्रांनो, ही स्टोरी खरंच खूप हार्ट टचिंग आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.